मंडळी, एका संगीत स्पर्धेच्या निवड चाचणीमध्ये होणार आहे 2 परीक्षकांमध्येच वाद. त्यामुळे चला बघूया आता या स्पर्धेत नेमकं कोण एलिमिनेट होत आहे तेच दाखवण्यासाठी मंचावर येते हास्यजत्रेची यंग ब्रिगेड आणि त्यांच्या सोबत आहे गुणी युवा रंगकर्मी श्रेयस जोशी. आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग यार. वाव 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 मित्रा मित्रा एक नंबर माइक चोड परफॉर्मन्स. थँक्यू थँक्यू सर. जॅकेट घे आधी जॅकेट घे. वाह, कसं वाटलं सर? मिठी मारू, गळा दाबू, मिठी लावू, काय करू मला? अरे भाई यार, नको काही करू नको. नाईस नाईस. ही चाल पण चांगली आहे, ओरिजिनल पण ऐक एकदा. हा, अविनाश विश्वजित माहिती आहे तुम्हाला? नाही. शोधू पण नकोस, आता ते तुला शोधतील. चालेल 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 नाही, सिरियसली घे. सर, छान गायलो ना मी? मला त्या माणसाला भेटायचंय जो पहिल्यांदा तुला म्हणाला तू छान गातोस, त्याला भेटायचं मला. सर, माझी गर्लफ्रेंड. अरे माझ्या गर्लफ्रेंडला माझं गाणं खूप आवडतं. अच्छा. ती रोज रात्री झोपताना मला फोनवर बोलते, ए माझ्यासाठी गाणं गाणं प्लीज. फोनवर का? कदाचित कारण फोन ठेवता येत असेल म्हणून. आली आपल्यात आली. नो 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 मंत्रा आपल्यात आली. मंत्रा ऍब्सोल्युटली आपल्यात आली. वितास नाव. नो नो बट ऑन अ व्हेरी सिरियस नोट, मित्रा, तुला गाण्याची इच्छा आहे हे कळतंय आम्हाला, बट मी खात्रीशीर सांगते तुला नाही गाता येत. हां हां, तू 2-3 वर्ष शिक ना गाणं, रियाज कर आणि मग परत ये. हां, किंवा येऊ नकोस, वेगळं कर काहीतरी. सर कसं बोलतात बघा ना सर. नाही ते बरोबर बोलतात. हो सर, मी मुंबईला येऊ शकतो ना? हा, मुंबईला येऊ शकतो पण गाऊ नाही शकत. नाही, मुंबईत गायलास तर मग परत जाऊ नाही शकत. ते मागे लिहिलंय बघ, गारे बिंदास गा, तू नको बिंदास गात जाऊस. सर, तुम्ही प्लीज माझ्यासाठी गोल्डन सिटी वाजवाल? अरे तू आता गाण्याची वाजवलीस एवढी. इथे एकावेळी एकच गोष्ट वाजते, शिटी किंवा गाणं. सॉरी पण सर, मी पुन्हा गाऊ का? नको 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 बाबा. थँक्यू थँक्यू. मस्त मस्त. सर खरंच? हो yes, खरंच yes. जा. खरंच जा. काहीतरी वेगळं कर आयुष्यात, जा. तू गारे घाबरत घाबरत गा कार्यक्रमात जा. सर, पण थँक्यू सो मच या जॅकेटसाठी सर. येस. आणि सर मॅडम, मी पुन्हा गाईन सर, पुन्हा गाईन मी. हे Thank you, 3 thank you, वेळा sir. पुन्हा म्हणणारे ना मला ना टेन्शन देतात बाबा. काय कॅरेक्टर आहे हे पण. प्रथम यस यस सर, आलो सर, आलो. काय कॉन्टेस्ट काय ते? काय होतं रे हे? सर मॅम, कसं होतं सरप्राईज? सरप्राईज? काय? हा, सरप्राईज म्हणजे अहो स्क्रिप्टेड गॅग होता. हे स्क्रिप्टेड होतं? हे प्रथम यार. अहो सर, आम्हाला आधी सांगायचं तरी आम्हाला कळणार कसं? आधी सांगितलं असं सरप्राईज कसं असतं ना. अहो हे करा, आपण रियालिटी शो करतोय, थोडा स्पाइस एंटरटेनमेंट आणण्यासाठी हे करावं लागतं. सर पण हल्ली लोकांना चुका बघायला आवडतात. रियालिटी शो मध्ये कोणी बी चुकले लोकांना आवडतं ते. आणि आम्हाला चॅनलच सांगतं की 3 जेन्युइन कंटेस्टंट घ्या, एक गॅग करा. लोक तेच बघतात. ओके. आणि हा आता होता तो आपल्या एडिटिंग मधला मुलगा होता. ओ त्याला कधी काम करताना नाही बघितलं. विराज नाव आहे त्याचं. ओ मग बरोबर आहे, विराज हे एडीचंच नाव आहे. नाही, ठीक आहे, पण आता हे झाली मस्करी झाली. आता आपण सुरू करूया ऑडिशन. Oh, yes. चांगले कंटेस्टंट असतील तर पाठवूया. त्याचा मुलगा खूप छान आहे, आम्ही ऐकलंय त्याचं गाणं. हो का? खूप जेन्युइन आहे, आपण बोलूया त्याला. येस प्लीज. Okay, ओके, okay. चला हे नेक्स्ट पाठवा. कोण चला आहे बरं? नेक्स्ट ऍक्शन. नेक्स्ट कंटेस्टंट प्लीज. माय लकी नंबर. चांगला गाशील तू. छान दिसतोस मित्रा. काय नाव काय तुझं? नाव काय? श्रेयस. ओ श्रेयस. हाय श्रेयस, घाबरू नकोस, रिलॅक्स. आणि कुठून आलायस रे? पुण्याहून. अरे वा, मी पण पुण्याची. नाही, ही कात्रजची आहे. येस, स्वागत आहे तुझं या मंचावर. आणि आज काय गाणार आहेस आमच्यासाठी? ऍक्च्युली आमचं नवीन नाटक आलंय, व्यावसायिक नाटक, चिरंजीव परफेक्ट बिघडलाय. बर. ऍक्च्युली मी आता त्याच नाटकाचा प्रयोग संपून इकडे आलो. सो मी इथे गाणं म्हणणार आहे. लेट मी बी क्लिअर, हा ऍक्टिंग ऑडिशनचा राऊंड नाहीये, सिंगिंग शो आहे. नाही सर, मी त्या नाटकात लाईव्ह गाणं म्हणतो मी. ओ ओके. हल्ली नाटकात गाणी पण गातायत. हल्ली काय म्हणता सर, नाट्य संगीताची परंपरा आहे मराठीत, असं काय म्हणता? नाही, मी काय ना, मी LA आणि न्यूयॉर्कला फक्त म्युझिकल्स पाहिलं. मंत्रा राहू दे, मंत्रा राहू दे. कुठलं गाणं गातोयस म्हणाला? आमच्याच नाटकातलं एक गाणं आहे, तेच मी सादर करतो. आणि कोणी लिहिलंय ते? विनोद रत्ना. आमच्या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शकही तोच आहे. अरे वा, वा, वा. नाईस नाईस. गा मंत्रा प्लीज. ऑल द बेस्ट यार. खूप मस्त गा. थँक्यू. ए नाही रे, ए बच्चा. स्टेज अख्खं तुझं आहे, बेछूट होऊन गा, हो. घाबरू नकोस. Yes, yes. मजा कर. हा, मजा कर बाबा. Yes, हा, yes. तुझं स्टेज आहे.
क्या बात है, क्या बात है यार, क्या बात है. अमेझिंग बाई खुर्चीवरचं स्टँडिंग आउटस्टँडिंग. अमेझिंग कमाल. अमेझिंग म्हणजे सुरात तर तू होतासच बट काय भाव होते याच्या गाण्यात क्या किती बात आहे. एक्सप्रेसिव्ह गातोस यार श्रेयस वा वा श्रेयस सो गुड हायली माझ्याकडनं तुला ही गोल्डन शिट्टी मिळालेली आहे मी जाहीर करते क्षणाचाही विलंब न लावता माझ्याकडून सुद्धा तुला ही गोल्डन शिट्टी. क्या बात है, क्या वा बात वा है. वा वा खूप गुड. ग्रेट नाव शेखर सर सुनीता आय मस्ट से नेक्स्ट जनरेशनचं गाणं गायलाय तो. सर दिस जनरेशन सॉन्ग हा म्हणजे दिस जनरेशन नेक्स्ट जनरेशन अपकमिंग जनरेशन Oh. सगळ्यांसाठीचं गाणं आहे. टू Amazing. गुड टू गुड टू गुड. Yes. नो शेखर हे नाही आवडलंय त्याला, तरीच त्याने बूट फेकला होता वाटतं. त्याला नाही आवडलंय. तू आज गायला नाहीयेस. हे गायला शेखर तो. तू आज गायला नाहीयेस. तू आज गायलायस. आज गायलायस. म्हणजे मी खरं सांगेन आज माझ्या रक्तात WBC नाही, आत्ता माझ्या रक्तात तुझे सूर आहेत. ओ माय ते मला वाचवता येत आत्ता. That's one hell of a compliment. नाही 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 म्हणजे आज मी तुझं गाणं ऐकलेलंच नाहीये. अरे मग ए बाबा त्याला वायरवाले हेडफोन द्या. मंत्रा 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 आज मी याचं गाणं ऐकलेलं नाहीये, आज मी ते महसूस केलेलं आहे. वा 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 आज त्याचे सूर इथे नाहीयेत, आज त्याचे सूर इथे आहेत. वा वा. मी जिवंत दिसतोय पण मी आज मेलोय तुझ्या गाण्यानी. मी आता मेलेलो आहे. ओ माय गॉड काय करतोयस? श्रद्धांजली वाहून टाकतो. नो नो ती एनर्जी होती तुझी, ते केलंस तू आज. नाही आज नाही असं कोणी नाही करत. माझ्याकडून तुला गोल्डन शिटी. वा वा वा. तू जा, तू निघ, तू नको थांबूस माझ्यासमोर. शेखर सर नाही. वा 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 यार. काय बोलताय? वा. नाही नाही तो कौतुकाने बोलतोय. आम्हा सगळ्यांना तुला नेक्स्ट राऊंड मध्ये बघायला आवडणार आहे. yes. आय थिंक कम ऑन स्टुपिड मॅन से युअर स्टुपिड लाईन. येस येस तू मुंबईला येतोय. क्या बात आहे आज. ए, पाया नाही रे बच्चा. काँग्रेस काँग्रेस नाही नाही फक्त आई बाबांच्या पाया पडायच्या. निघ, नको थांबूस. वाह यार श्रेयस. बहुत मुंबईला बढ़िया. भेट. बहुत बढ़िया यार. बहुत खूप बढ़िया. भारी यार पुण्याचं नाव राखलंस यार तू कात्रजची आहेस. अरे सी यू इन द नेक्स्ट राउंड. कडक गायला यार. काय फाइंड आहे यार. कमाल वा, वा, कमाल वा. व्हेरी नाईस बरं वाटलं. हो हो फायनली. श्रेयस सॉरी मित्रा मी ना. अरे इट्स ओके यार. वा 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 वा. श्रेयस मी खूप इम्प्रेस्ड आहे तुझ्या गाण्यापासून. भाई तू कमाल गायलेला आहेस. फक्त एक मोठा भाऊ म्हणून सजेशन देतो. येस येस. सी कधी कधी काय होतं ना, आपण एनर्जी इतकी लावतो ना गाण्यात की आपले ना कधी कधी सूर हलतात. असं होतं. म्हणजे आज जेव्हा तू गात होतास तेव्हा एक दोन ठिकाणी मायनर लाला लालाचा जो सूर होता ना तो हलकासा मायनर थोडा हल्ला. तर आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल कारण नेक्स्ट राऊंड मध्ये आय एम होपिंग फॉर द बेस्ट. आय अग्री विथ यू मंत्रा. पण मला असं वाटतं की फर्स्ट राऊंड म्हणजे ऑडिशन राऊंडला जनरल ही लोक आणि जी मुलं असतात कंटेस्टंट ती ॲटिट्यूड म्हणा किंवा एक्सप्रेशन्स एनर्जी ह्याच्याकडे लक्ष देतात विच इज नॉट रॉंग. मला इट्स ओके. Absolutely. तर मग सूर जरा 19-20 झाले तरी चालतात कारण गायक तो 20चा आहे. नाही नाही ऍब्सल्युटली. पण अरे हे करून चालणार नाही नाही का सुनीता. म्हणजे जर गाड्याचाच कार्यक्रम आहे सिंगिंग रियालिटी शो आहे तर मग सूर 19-20 असले पाहिजेत. ते 20 असले पाहिजेत. गायक 22-25-33 काही असू दे. अरे पण ठीक आहे ना जरा कानाडोळा करा सुरांना. एवढं काय एनर्जी तर बघ ना नाही नाही त्याची. सूर तर बेस आहे ना गाण्याचा. त्याच्यावर कसा कानाडोळा करायचा. अरे म्हणजे पण- आपण इथे उणीवा काढायला बसलोय. आपण कशालाही प्रोत्साहन द्यायचं का. अरे मग प्रोत्साहन पण नाही द्यायचं का मंत्रा? अरे शेखर. प्रोत्साहन तर द्या ना. त्याची मेलडी बघा, त्याचे एक्सप्रेशन बघा. Correct, आणि correct, मुळात तो correct. चांगला गायक आहे म्हणूनच इथे आलाय. शिवनेरी आहे म्हणून बाबा येतो. एसी बस आहे, कंडक्टर ओळखीचा आहे म्हणून आलेला नाहीये तो. नाही तसं नाही शेखर. तो शिवनेरीने येऊ दे नाही तर कर्कोच्यावर एका पायात असा येऊ दे. मला काही प्रॉब्लेम नाहीये. माझं म्हणणं काय गाण्यात परफेक्शन हवं ना. अरे पण परफेक्शन आणेल ना तो मंत्रा. माझ्या टीम मध्ये आल्यावर मी काढून घेईन त्याच्याकडनं. तुझ्या टीम मध्ये काय येईल तो माझ्या टीम मध्ये का नाही येणार तो. कारण तुला नाही ना त्याचे सूर आवडलेत. हो ना नाही गायक तो कमाल आहे. म्हणजे छान आहे. म्हणजे कमाल असं काही नसतं. पण मला काय म्हणायचंय जर तो परफेक्ट नाहीये तर मी त्याचं परफेक्शन शोधणार. अरे पण का हवंय आत्ताच? का नकोय परफेक्शन. अरे पण- सूर महत्वाचे नाहीये. तू मला सांग सूर महत्वाचे की एनर्जी महत्वाची.
सूर ऍब्सोल्युटली एनर्जी आणि एनर्जी मग सुरांचं काय करायचं? थंडी वाजली की शेकोटी करायची का? नाही ना. कट कट energy कट काय वाळत कट टाकायची आहे का? तू सांग. हे बघ शेखर सर मंत्रा सर काय नाही करेक्ट सूर हलतायत तर मी सांगायचं नाही. या, या, yes. एनर्जी नाहीये का? करेक्ट शेखर सर तुम्ही शेखर बसा ना. मी शेखर सर या ना. 2 मिनिटं सुनीता कमॉन इट्स ऑल राईट. रिलॅक्स रिलॅक्स टेन्शन परत नाही सर शिट्टी मी चाललो होतो चांगला परत बोलवून घेतलं सर तू छान गायलायस पण ते असं होत राहतं. तुला पाणी हवंय? नाही नको इट्स रिलॅक्स हो मी बोलतो हा ओके सर मंत्रा सर शेखर सर करेक्ट चाललंय सर करेक्ट चाललंय. कमाल चाललंय. मला जो स्पाइस हवाय तो क्रिएट होतोय. पण आता काय होईल सर? तुमच्यावर चार्ज जाईल मध्ये अशी वीज येईल. श्रेयसची रिॲक्शन, मॅमची रिॲक्शन, पॉझिटिव्ह कमेंट्स. ओके हां मी स्पाइस साठी नव्हतो बोललो नाही सर तुम्ही ना मी जस्ट सांगतो की मला जो स्पाइस हवाय तो क्रिएट झालेला आहे. सो आपण करूया हा No problem. ओके सो आता आपण ऍक्शन नंतर पॉझिटिव्ह कमेंट्स घेऊया. हा श्रेयस रेडी आहेस तू? Yes. पाणी हवंय? नाही रिलॅक्स राहा. तू छान गायलायस. हा ओके सुनीता मॅम तुम्ही खूप छान करताय. हा मी काय करतेय सर? हेच छान करताय. ओके चला ऍक्शन. श्रेयस तू खूप कमाल गायलास म्हणजे चांगला गायलास कारण कमाल असं या जगात काही नसतं पण आय मस्ट से तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे आणि जर तू स्वतःवर काम केलंस तर मार्क माय वर्ड्स तू भविष्यात उत्तम गायक होऊ शकतो. तू तो उत्तम गायक ऑलरेडी आहे. तुझे थोडेसे सूर चुकले तर काय तू लगेच तू वाईट गायक होत नाहीये. थोडेसे सूर म्हणजे एक मिनिट, ए भाई थोडेसे सूर म्हणजे हे काय सूर म्हणजे काय नगण्य आहेत काय? सूर म्हणजे काय? अरे पण एनर्जी बघ ना तू यार मंत्रा. एनर्जीचं नको सांगू रे मला. गाढव पण असा रेखतो म्हणून त्याला काय उत्तम गायक करतो का आपण? तू मला सांग श्रेयस कोकिळा पण गाते की नाही? ती चांगलं गाते म्हणून आपल्याला आवडते की नाही? नाही कोकिळा गातच नाही सर ऍक्च्युली कोकिळ गातो. ये मेरा टीम मेंबर बोला रे. दे माझी शिट्टी परत चल. शिटी का काढलीस? मंत्रा, शिटी तू शिटी का काढलीस? मी गाते त्याला शिट्टी. अरे पण तू बरोबर बोलला ना. मग तो सांगणार काय मला कोकिळ गाते का कोकिळा गातो? म्हणजे कुहू आवाज आला की हा काय पंख वर करतो आणि बघतो कोण गाते की गातो. अरे लॉजिकल बोलतोय तो त्याला माहितीये. गुड यार. त्यांना घाबरू नको. काय लागू नको म्हणजे भाई तू देत नाही मी तुला शिट्टी पण देत नाही माझ्याकडून तू मुंबईला येत नाही जा. तू कोण ठरवणार? मंत्रा तू कोण ठरवणार हा मुंबईला येणार की नाही? मीच ठरवणार. तू कोण काय गव्हर्नर आहे? नोटांवर साईन असतात तुझ्या. आहे. प्रेसिडेंट आहे तू. हो रे कोण तू घाबरू नको. कोणी आहे आयरे गायरांकडे लक्ष देऊ नको. ह्यांनी नाही नेलं ना मी नेणार तुला मुंबईला. माझ्या गाडीत मी तुला मुंबईला नेणार. अरे घाबरू पनवेल नको. क्रॉस करून दाखवतो मी आता. हा कोणाला फोन करतोय? पनवेल क्रॉस करून दाखव भाई. प्रथम मुंबईला आणणार ना तू पनवेल क्रॉस करून दाखव भाई. सर नका फोन नाही थांब पम्या. कोणाला फोन लावताय? अरे बायकोचा मिस कॉल आला होता 1 मिनिट थांब. त्याला काय अर्थ आहे यार? अरे आवाज हळू. प्रथम हा एका कंटेस्टंटला जाऊन सांगतो तू देऊन दाखव पनवेलला वगैरे. हा, बोललो. कोण आहे हा? नाही, संगीतकार आहे का गुंड आहे हा? ए टपोरी तू कोण आहे रे मग भाई? ए बास लय झाली याची नाटकं. माझ्या डोक्यात जाऊ नको तू. काय जाऊ नको? आता क्लिअर वॉर्निंग देतो मी. आता 10-12 वर्ष संगीतकार आहे. आधी विक्रोळी कन्नवर नगर मध्ये मी टपोरीच होतो भाई. मला नको बोलू तू. लालबाग परळचा जन्म आहे आपला. हा? छत्रपती शिवाजी महाराज पार्कात राहतो आपण. मला नको सांगू. एक मिनिट सर. अरे भाई ए मी बोलायला लागलो ना मग मला सांगू नको. मला कौतुक सांगू नको. आयुष्य गेलंय विक्रोळी कन्नवर मध्ये. हा. आमच्याकडे पण छत्रपती संभाजी महाराज पार्क आहे. हा. आमच्या घराच्या खिडक्या उघडल्या ना भाई. काय खारफुटी आहे sir. कारपुटी आहे. भाई बोलू तू मध्ये. कारपुटी ना बाई गोपीनाथ याच्या घरामध्ये गोपीनाथ श्रेयस जे काय ते कारपुटी आहे. जायचं का खारपुटीला? मला गायक व्हायचं आहे. ए तुला गायक व्हायचं ना मग तू खारफुटीच्या जोकवर हसतो. माझे माझे का काढलं? माझे नाही जात मुंबईला भाई. हा खारफुटीवर हसतो भाई. तुला लालबागचं कौतुक सांगतो. काय सांगतो? शान्या माझ्या विक्रोळीला ट्रेन तरी थांबते तुझ्या लालबागला थांबते काय? दादर स्टेशनचं नाव ऐकलंय काय कधी? भाई हरवलोय तिथे काय सांगतो? हरवलंय मला नको सांगू रे. दारे सर, काय मंत्रा जा. करताय? मंत्रा तुझे खा संत्रा. जा मंत्रा तुझे खा संत्रा. मग शेखर हा. शेखर तू नाही येते आपल्याला. नाही चल याच्यावर नाही चल. हा संगीतकार याला शेखरच्या बाई धर्मेंद्र हसू नको. धर्मेंद्र तू नाही हसला याचं काढ हे. हा नाही पाहिजे मला ह्याच्यात. अहो, सर, हसतो काय काय तू माझ्या? ऐका ना शेखर सर थांबा ना. मंत्र सर थांबा. ओ महाराष्ट्राचा गायक शोधतोय आपण की महाराष्ट्राचा गँगस्टर शोधतोय? याला सांग याला सांग याला सांग. ऐका प्लीज थांबा ना. प्लीज मंत्रा सर. ए शानिवन
शेखर सर ए कानात गांडूळ घालून आल्याने बोलू नये माझ्याशी चल निघ. मी तर एक काम करतो जरा बाहेर जा मी हे नाही सॉल्व नाही करतो. बाहेर बाहेर प्लीज प्लीज नको. मी बाहेर गेल्यावर तुम्ही मला रिजेक्ट कराल. प्लीज मी पुन्हा गाऊ का? मी सूर आणि एनर्जी दोन्ही असे लावतो ना. नाही, अनकाऊ अनकाऊ काय डायरेक्ट शेखर सर हे गाऊ गे लाच मारेन लाचार बनलास तर सर सर ऐका सर सर कंटेस्ट बाजूला वगैरे सर बोलायला मी गाणार. मी प्रयत्न भेट करणार नाही. मी सुरातच आहे. मी गाणार. बोल हे असं ना मिंद राहायचं नाही कलाकारांनी कळलं ना. जाऊ दे सर 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 ए, जाऊ. शाण्या तुला माहित नाही मी कुठल्या पट्टीचा संगीतकार आहे. मी काय काय केलं ना संगीतकार बनण्यासाठी. हा, काय केलंय? अरे काय तुला माहिती नाही मी काय केलंय. मी काय नाही केलंय. हा मोठा संगीतकार हा मला सांगतो. हा संगीतकार खिडकीतनं गाणी ऐकत ऐकत हा संगीतकार झाला. हा मला सांगणार. कानाला हात लावायला याच्याकडे गुरु नाही. हा मला सांगतो संगीतकार. काय माझ्या काय हे काय माझं संगीत आहे अख्ख्या बॉडी मध्ये. बॉडी मग बाहेर येऊ दे. मला गरज नाही. ये भाई मला शिकव ना. भाई मला शिकव ना. असं करायची गरज नाही. आपण नाही गाणं गायल्यावर कधी कोणाला सॉरी बोलत. हे सॉरीचं नसतं येड्या. हे मान असतो. हा बघ तुला ह्याच्या टीम मध्ये जायचंय. ये धर्मेंद्र तुला ह्याच्या धर्मेंद्र team- नाही श्रेयस. हे जे काय रे बाबा तुला काय करायचंय. ह्याच्या टीम मध्ये जायचंय काय सांग. हे सॉरी म्हणतो हा. भाई तुझ्या टीम मध्ये येण्यापेक्षा कधी पण चांगलं आहे. तू माझ्या टीम मध्ये मी बघतो ना. अरे तू याच्या नादाला लागला ना तुला मुंबईत कोण चहा द्यायला पण नाही ठेवणार. ए भाई तू काहीच बोलू नको चहा बियाचं. भाई मी तुला स्टार बनवणार. अशोक सर पण, तू सर पण बन. पहिली गोष्ट माझं नाव अशोक नाहीये आणि तुम्ही जे बनवताय ना त्याला स्टार बनवणं नाही म्हणत. त्याला बनवणं म्हणतात. घे भाई घे जा याच्या टीम मध्ये. काय बोलतोय हा? एक मिनिट आपण तुला संधी देऊया. नाही एक मिनिट बस झालं. मला नाही थांबायचं इथे. नाही नाही श्रेय मला नाही करायचा हा शो. माझं ठरलंय मला नाही करायचा हा शो. श्रेय चांगला शो आहे हा. काय करू? चांगला शो असून उपयोग काय? अरे ज्या शोचे जजेसच परफेक्ट बिघडले त्या शोचा दर्जा काय असणार आहे? हा अरे नाही एक मिनिट. माझं नाटक बरं आहे. माझं मी तिथे गातो. मी तिथे जाऊन ऍक्टिंग करतो. लोक मला दाद देतात. ॲप्रिशिएट करतात. ते पुरेसं आहे माझ्यासाठी. मी नाही थांबणार आहे इथे आणि तुम्ही थांबू नका. सलग 10 प्रयोग लागलेत आमचे. नाटक बघायला या. हा काय आणि त्या विनोदचं ऐकायला हवं होतं. मी मरायला इथे आलो. कोण रे विनोद? कोण रे? त्याला पण मुंबईला घेऊन जाऊया. कोण आहे विनोद? या वडापची गाडी आहे तुमची. विनोद कोण आहे? त्याला घेऊन ये मुंबईला घेऊन जातो. ह्याला मुंबईला घेऊन जातो. कोण असता तुम्ही? कुठल्या गाडीचा माच करताय? EMI भरला नाही म्हणून 3दा उचलून घेऊन गेले होते तुमची गाडी. तुमच्या सोसायटी घालून तुमची बाईक चोरीला जाते. 5 वर्ष झाली यार. बसा तिकडे. 5 वर्ष बसा. बरं झालं भाई बरं झालं. हो तुम्ही पण बसा. मंत्रा सर खरं नाव सांगितलं. छबुराव नाव आहे तुमचं इंडस्ट्री. बसा बसा. एवढ्या सगळ्यात ना तुम्ही करेक्ट करताय जे तुम्ही काहीच करत नाहीये. ओके. विराज ये बोरकर यांना ऍक्शन. विराज बोरकर. कहर परफॉर्मन्स. दुसऱ्यांची भांडणं बघायला आपल्या सगळ्यांनाच फार आवडतं आणि तुम्ही कायच्या काय भांडलात आणि तू कायच्या काय गायलास. फारच धमाकेदार परफॉर्मन्स झाला. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसाद दाव. आजपर्यंत मला हे माहिती होतं की चित्रपटाचा ट्रेलर असतो चंदू सर किंवा आजकाल मालिकांचे पण ट्रेलर करतात पण नाटकाचा ट्रेलर असतो हे मला माहीत नव्हतं. तो ट्रेलर श्रेयसच्या रूपाने आज आम्हाला दिसला. आता नाटक बघायची पण उत्कंठा निर्माण झाली. श्रेयस तुझं खूप मनपूर्वक स्वागत या मंचावरती. फार फार गोड ॲपिअरन्स आहे तुझा स्टेजवरचा. त्यामुळे आता या स्किटमुळे खरोखरच नाटक कसं असेल आणि नाटकात तू काय करतोस हे बघण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर नाटकाला भेटूच. तुला खूप शुभेच्छा. तुमच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा. पहिल्याच व्यावसायिक नाटकात चंद्रकांत कुलकर्णी आणि दिलीप जाधव अशी 2 नावं मागे असण्याचं भाग्य फार कमी माणसांना लाभतं जे तुला लाभलं आहे. बाकी सगळ्यांचे उत्तम परफॉर्मन्सेस. तुम्ही त्याच्या गाण्यावरनं चर्चा करत बसा आणि भांडत बसा. मला विराजचं गाणं आवडलं. सई
मेलेडियस परफॉर्मन्स होता. भांडणाची आणि गाण्याची दोन्ही मेलेडीज आवडल्या. विराज, आपल्यावर कितीही पंचेस पडू दे, काहीही होऊ दे, आजचा अटेम्प्ट कडक होता, मला आवडला. कीप इट अप आणि ऑल द बेस्ट. तुम्ही तिघांनी पण तुमची भूमिका चोखपणे निभावलीत. श्रेयस, तुझा प्रेझेन्स खूप मस्त आहे मंचावरचा आणि गातोस पण खूप छान. आम्ही नक्की सगळे नाटक पाहायला येऊ. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. श्रेयस, आणि तू एक खूप महत्वाचं बोललास की जजेस चांगले असतील तर शो सुपरहिट असतोच. या नोटवर थँक्यू सो मच. थँक्यू बिटाप.